सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज आपण चिकू शेक पाहणार आहोत। चिकूचा शेक। तर ह्यासाठी मी 4 चिकू स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याची सालं काढून घेतले, त्यामधील बिया काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी असे बारीक असे तुकडे करून घेते आहे। आपण आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार। आपल्या उदंड प्रतिसादामुळेच आज आपले 150 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत महिन्याभरातच। हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, तसेच सबस्क्राइबर देखील करा। आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार नाही आहोत। आपल्या घरच्या घरी असलेल्या साहित्यामध्येच आपण हा चिकू शेक बनवणार आहोत। आता ह्या चिकू शेकमध्ये चिकूच्या बारीक तुकड्यांमध्ये मी दूध घातलेलं आहे। आवश्यकतेनुसार दूध घालायचं, आवडीनुसार साखर घालायची। आता मी यामध्ये 3 चमचे साखर घातले आणि त्यानंतर हे मिश्रण जे आहे ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं। आता अशा प्रकारे हा आपला चिकू शेक जो आहे तो तयार झालेला आहे। गार्निशिंगसाठी देखील मी चिकूचे बारीक बारीक तुकडे ठेवले होते, तर ते वापरणार आहे। आणि हा चिकू शेक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा, बारीक तुकडे ठेवलेले आहेत ते मी या ठिकाणी गार्निशिंगसाठी वापरते आहे। असा आपला चिकू शेक रेडी। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार।